वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे, जनतेच्या मनात आहे. मला वाटतं ते होईल. रात्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवरती दगडफेक झाल्याची घटना समोर आलेली आहे. काय प्रकार, काय सांगाल? मला वाटत नाही संजय शिरसाटच्या गाडीवर कोण दगड फेकते असतील. स्वतःच करू शकतो तो, किंवा काल परवा मराठा समाजाच्या तरुणामध्ये फार रोष त्यांच्याविषयी निर्माण झाला, एखाद्याने टाकली असेल गाडीवर दगड. पण ते शिवसेनेवरती, राजू शिंदेवरती, तुमच्यावरती आरोप करत होते. शिवसेना हे धंदे करत नाही. शिवसेना बिलकुल असे धंदे करत नाही. स्वतःचं काहीतरी झाकण्यासाठी तो करतो. तो तर एवढे शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळे वापरतोय. कुठं रात्री बेरात्री पैसे बिसे वाटायला गेले असेल मराठा समाजाच्या पोरांनी, त्यांचा राग होताच. काल परवा काहीतरी गडबड झाली, टाकला दगड असेल. जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी शिवसेना निवडणूक लढते आहे. काय चित्र असू शकतं? सगळ्या ठिकाणी शिवसेना निवडून येणार. मागच्या वेळेस सुद्धा निवडून आली होती. 5 गद्दार झाले. 5 पैकी कोणीही विधानसभेची पायरी चढणार नाही. एक बिटकॉईनचं प्रकरण समोर आलेलं आहे राज्यामध्ये. वेगवेगळ्या नेत्यांची नावं त्यात समोर आलीत. मला त्यातलं नॉलेज नाही, पण बिटकॉईन एक लोकांचं एक चालत असतं चलन म्हणून. बाकी मला त्यातलं जास्त ज्ञान नाही आहे. दुसऱ्या मतदारांना कसं आव्हान कराल? बिलकुल परिवर्तन करा. हे गद्दारांचं आलेलं सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, याला बदललंच पाहिजे. कारण या महाराष्ट्राची अधोगती या सरकारने केली. शेतकऱ्यांची, माता भगिनीची सुरक्षितता सरकार ठेवू शकत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे बदल केलाच पाहिजे. तर हे होते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मतदानासाठी निघालेले आहेत. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.